नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये तुमची मावशी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज मी शेवग्याची भाजीची रेसिपी बनवली होती आणि तुम्हाला खरं सांगते मी तर मला खायला चवीला सुद्धा राहिली नाही हो, एवढी सुंदर झाली होती भाजी. तुम्ही बघा, इतकी सुंदर भाजी झाली होती. आणि मी ज्याप्रमाणे मसाले वापरले आणि ज्या प्रकारे केली ना भाजी, त्याचप्रमाणे जरी तुम्ही केली तर तुम्ही नक्की म्हणाल की मावशीने काय सुंदर भाजी केली आहे. आणि आपल्या चॅनलला मी तर असं छान छान रेसिपी करतच जाईल, पण तुम्ही मला सांगा हक्काने की मावशी आता हे बनवा ते बनवा, मी त्याप्रमाणेच बनवत जाईल. आणि दुसरं असं की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला किंवा लाईक करायला कंटाळा नका करू, कंजूसी नका करू. तर तुम्ही मला प्रोत्साहन द्याल तर मी अजून चांगल्या चांगल्या रेसिपी करेन आणि तुम्हाला रेसिपी करून दाखवेन. आज आपण शेवग्याच्या शेंगा करणार आहोत. ह्या 1/2 किलो शेंगा आहेत आणि ह्या धुवून स्वच्छ करून घेतल्या आहेत आणि कोरड्या करून घेतल्या आहेत. आता आपण याचे तुकडे करून घेऊ. तर तुकडे कसे करायचे त्याला जास्त शिलायचं नाही आहे. हे बघा, असं करून घ्यायचं. ही अशी आपोआप ओढली जाते. अशी करून घ्यायची, ही पण अशी ओढली जाते. अशा प्रमाणामध्ये आपल्याला सगळ्या शेंगा शिलून आणि तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यांना जास्त नाही शिलायचं, कारण आपण जेव्हा तोंडात ओढतो ना, शेंग खातो ना, तेव्हा सगळा कुच्चा होतो मग त्याचा. तर म्हणून आपण एवढंच सोडणार आहोत तिला. अशी छान निघते ती. तिला काही जास्त मेहनत घ्यायचं काम नाही. आता याप्रमाणे सगळ्या शेंगा कट करून घेते. गॅस सुरू करून घेते. थोडं तेल टाकते. त्या शेवग्याच्या शेंगा आहेत ना, त्या खाल्ल्याच पाहिजे. त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, म्हणून या दिवसात त्या खाल्ल्या पाहिजे. कॅल्शियमसाठी निसर्गाची देणगी आहे ती. थोडं जिरं टाकून घेते आणि या शेंगा पण टाकून घेते. थोडं मीठ टाकून घेतलं. आपल्याला जरी भाजी करायची नसली तर असंच मीठ आणि जिरं टाकून त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि वाफवून खायचं. पाणी टाकून घेते थोडं आणि हे शिजू देते. आणि तोपर्यंत दुसरी तयारी करून घेते. आता भाजलेलं खोबरं टाकून घेते, तीळ टाकून घेते, हा थोडं लसूण टाकून घेते आणि हा आपला खानदेशी काळा मसाला आहे. गरम मसाला म्हणता याला, काळा मसाला पण म्हणता. आणि हा खानदेशी आहे प्युअर. मिक्सरमधून काढून घेते. हा मसाला दळला आहे मी आता मिक्सरमधून काढून घेतला आहे. छान असा मसाला दळला गेला आहे. आता हा सुका एका भांड्यात काढून घेते मी. आता ओल्या मसाल्यासाठी मसाले टाकून घेते. हा आहे भाजलेला कांदा. मी हे 2 कांदे कट करून आणि भाजून घेतले आहे. या डाळ्या आहेत आपल्या, जे फुटाणे असतात ना, त्याच्या डाळ्या आहेत त्या. जर डाळ्या नसल्या आपल्याकडे तर आपण चण्याची डाळसुद्धा टाकू शकतो भाजून. माझ्याकडे होत्या म्हणून मी घेतल्या. पहिले माझी सासूबाई, माझी आई चण्याची डाळच टाकायच्या भाजून. आणि या लसूणच्या पाकळ्या टाकते, हे अद्रक टाकते, या कोथिंबीरच्या काड्या टाकते. ही गावरान कोथिंबीर आहे, चवीला अतिशय स्वादिष्ट लागते. हा कढीपत्ता पण टाकते. कढीपत्ता माझ्याकडे भरपूर आहे, पण एवढी धूळ आहे ना, खूप धूळ बसते कढीपत्त्यावर, म्हणून मी काही जास्त घेतला नाही. थोडा घेतला आणि धुवून स्वच्छ करून घेतला आहे. टोमॅटो घातला आहे, एकच आहे. याच्या जी आपली बी असते ना, बी काढूनच घ्यायची कधी पण टोमॅटोची. आणि हा ओला मसाला आता वाटून घेते. हा आपला ओला मसाला वाटला गेला आहे. खूप सुंदर असा बारीक वाटला गेला आहे. गॅस सुरू करून घेऊ. तेल टाकून घेऊ भाजीला. 1-1.5 चमचा तेल आहे. तेल टाकून गेलं आहे. आता मोहरी टाकून घेते. जिरं थोडं फार टाकायचं असते, जिरं नाही टाकायचं भाजीला जास्त. हिंग टाकून घेते. आणि जो आपला मसाला आहे ना, खानदेशी काळा मसाला, तो टाकून घेते. जरा खूप असं छान तळून घ्यायचं आहे.
याला आधी भाजूनच घेतला आहे मी. आपण जो खानदेशी मसाला करतो ना तो भाजूनच करतो, कच्चा नाही करत. मिरच्या भाजून घेतो, धणे भाजून घेतो, मसाले भाजून घेतो सगळ्या प्रकारचे आणि मगच बनवतो. तुमच्याकडे खानदेशी काळा मसाल्याच्या ऐवजी तुम्ही कुठला मसाला वापरता ते मला. याच्यामध्ये 21 प्रकारचे मसाले वापरलेले असतात आणि मग आपण तो मसाला तयार करतो, म्हणून तो खूप छान असतो असा होतो. हे बघा, एक ओलं वाटण आहे आपण हे टाकून घेऊ. धना पावडर टाकून घ्यायची आहे. धना आणि भाजलेले जिरं एकत्र केलं आहे मी. आता हे सगळं एकजीव झालं आहे. त्याच्यात थोडं पाणी टाकून घेऊ. मध्ये नेहमीप्रमाणे चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. बाकीचं मीठ आपण जे आपल्या शेंगा आहेत ना शेवग्याच्या ते उकळल्या ना तेव्हा टाकलं. आता थोडं मीठ आपण याच्यातही टाकून घेतलं म्हणजे मसाला छान असा शिजेल मिठामध्ये. मी प्रत्येक मसाला किंवा कुठल्याही भाजीचा मसाला असला तर मिठामध्ये शिजवते, त्याला एक विशिष्ट अशी चव येते. मग याच्यात थोडीशी हळद टाकून घेते. जो मसाला आहे आपला 21 पदार्थांपासून बनवलेला, याच्यात थोडी हळदसुद्धा असते थोड्या प्रमाणात. तुम्ही अशीच भाजी करून खा आणि मग मला सांगा की भाजी कशी लागली. आता आपल्या भाजीला असं तेल सुटलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या ह्या शेंगा टाकून घेऊ, या उकडलेल्या शेंगा. कोथिंबीर टाकून घेऊ आपण. भाजी आहे बाकीची कोथिंबीर आहे ती आपण वाटणमध्ये वाटून घेतलेली आहे आणि आता थोडीच टाकायची आहे. आता थोडी भाजी शिजेल आपली. खूप सुंदर अशी भाजी होते. तुम्ही करून खा, वेगळीच चव असते खानदेशी मसाल्याच्या भाजीला. आता भाजी पूर्ण झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. ज्या शेंगा जरा उग्र चवीच्या असतात तुम्हाला माहिती आहे, म्हणून खायचा कंटाळा करता मुलं, म्हणून हा चवीपुरता थोडा गूळ टाकून घेते. म्हणजे शेंगा अतिशय छान लागता खायला, चविष्ट लागता खायला शेंगा आहे म्हणजे गोड आंबट होते भाजी. पण टमाटे टाकून घेतले आहेत ना भाजीत, म्हणून थोडा गूळ जर टाकला ना तर थोडी चवीला वेगळी लागते भाजी आणि त्याला पण अगदी स्वादिष्ट लागते. चला मग अशी भाजी बनवा तुम्ही आणि खा. हे बघा भाजीला कसं तेल सुटलं आहे, तरी आली आहे वरती बघा. आणि खूप सुंदर अशा शेंगा झाल्या आहेत आपल्या. एवढी पातळ तर पाहिजेच आपल्याला भाजी. पोळी बरोबर, भाकरी बरोबर थोडी पातळ पाहिजेच ना भाजी. ही आपली अशी सुंदर अशी आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी झाली आहे. झाली बघा आपली भाजी. खूप सुंदर अशी भाजी लागते बरं काही. खूप सुंदर झाली आहे ही भाजी. चला तर मग या जेवायला आणि खानदेशी मसाल्याची शेवग्याची भाजी खायला. चला, तुम्हाला जरी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय. काळजी घ्या स्वतःची.